सेवानिवृत्ती. आयुष्यात बालपणाच्या निवांतपणाची पुनरावृत्ती. आयुष्याची संध्याकाळ, जीवनाचा शेवटचा टप्पा, शेवटचं वळण इतक्या जड आणि उदासी भावनेने या गोष्टीला पाहूच नाही मुळी. रोजच्या जगण्यातलं आणखीन एक चॅलेंज म्हणूनच याला बघावं. सेवानिवृत्त होणं म्हणजे चॅलेंज आहे का हो, खूप मोठं चॅलेंज आहे. आपलं काम प्रामाणिकपणे, अचूक आणि आनंदाने करणाऱ्या प्रत्येक माणसासाठी हे चॅलेंजच आहे. कारण उद्यापासून ना संस्थेत यायचंय, ना लेक्चर घ्यायचंय, ना खुर्चीत बसून संस्थेची अखंड कामं करायची आहेत. मग करायचं काय हाच विचार करताय ना मॅडम? उद्यापासून सकाळचा चहा एक एक सिप करत निवांत घेता येईल. पेपरमधली बातमी पूर्ण चाळता येईल. कपाट आवरता येईल. सोसायटीतल्या मैत्रिणींची 4 गप्पा जास्त मारता येतील. घरातल्या माणसांना वेळ देता येईल. फिरायला जाता येईल. उद्यापासून ट्रेन पकडण्याची काहीच घाई नाही. आणि म्हणूनच गॅलरीत निवांत खुर्ची टाकून डायरीत लिहून ठेवलेली बकेट लिस्ट पाहता येईल. बालपण आठवेल, आई बाबा आठवतील, नागपूर आठवेल आणि डोळ्याच्या कडा अलगद ओल्या होतील. मॅडम, हे सगळं ऐकून भूतकाळात डोकावण्याची इच्छा होते ना? चला तर मग आम्ही तुम्हाला मदत करतो. तुमच्या आजवरच्या आयुष्याला तुम्ही काय नाव द्याल हे आम्हाला माहित नाही, पण आम्ही एक नाव दिलं, गोष्ट गायत्रीची. आणि ही गोष्ट लिहिण्यासाठी आम्ही खूप जणांसोबत बोललो. तुमचे विद्यार्थी, सहकारी, तुमच्या घरातले मेंबर्स. आणि मग लक्षात आलं, अरे चुकलं की टायटल आपलं. गोष्ट गायत्रीची नाही, गोष्ट गुणी गायत्रीची. काय मग मॅडम, तयार आहात ना या गोष्टीसाठी? सरस्वती आणि लक्ष्मी या दोघींचा वरदहस्त असणाऱ्या नागपुरातल्या एका सुप्रतिष्ठ घरात तुमचा जन्म झाला. आई डॉक्टर वत्सला सकपाळ आणि वडील मनोहर सकपाळ, पेशाने वकील. तुम्ही घरातलं शेंडेफळ. बहीण मृणालिनी, सावित्री आणि भाऊ चिंतामण यांच्या पाठच्यात तुम्ही. नागपुरातल्या सोमलवार हायस्कुलात तुम्ही प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण पूर्ण केलं. 1987 साली नागपुरातल्याच लाड कॉलेजमधून BSc डिग्री संपादन केल्यानंतर विज्ञान संस्था नागपूर इथे पदव्युत्तर शिक्षणासाठी दाखल झाला. विशेष म्हणजे तुमची आई डॉक्टर वत्सला सकपाळ याच संस्थेच्या माजी प्राध्यापिका आणि संचालिका. आयुष्यात पुढे तुम्ही इतक्या यशस्वी आणि लोकप्रिय प्राध्यापिका कशा झालात याची मेघ इथेच दडली आहे. जे आड्यात असतं ते पोहऱ्यात येतच. याच 1989 साली आयुष्य आणखी एका सुखावह वळणावर तुम्हाला घेऊन गेलं. आत्तापर्यंतच्या तुमच्या सुखदुःखात खंबीरपणे पाठीशी उभे राहिलेल्या जोडीदाराशी म्हणजे तुमचे पती श्री राजेंद्र बारब्दे यांच्याशी तुमचा विवाह झाला. श्री राजेंद्र बारब्दे हे आपल्याच संस्थेचे भौतिकशास्त्र विभागाचे माजी विद्यार्थी. 1989 मध्ये लग्न झालं आणि नागपूरची ही गुणी मुलगी मुंबईकर झाली. 1992 साली तुम्ही इस्माईल युसुफ या कॉलेजामध्ये अॅनालिटिकल केमिस्ट्रीच्या लेक्चरर म्हणून रुजू झालात आणि आपल्या शिक्षकी पेशाच्या कारकिर्दीचा श्री गणेशा झाला. कौटुंबिक जबाबदारी सांभाळत 5 वर्षाच्या अथक परिश्रमाने, कष्टाने आणि जिद्दीने आपण 1998 साली नागपूर विद्यापीठातून PhD संपादन केली. तुम्ही आईबाईच्या आठवणी सांगताना आजही रमून जाता. सिनियर प्रोफेसर तुमची शाळा कशी घ्यायचे हे सांगताना आजही खुळून हसता. सोनावणे मॅडम, मनीषा मॅडम, काकडे सर, जोश सर ही सगळी आईबाईची जोडगोळी बरं. आणि तुमच्या मनात या जोडगोळीची चव अजूनही तितकीच ताजी आहे. लक्ष्मेश्वर सर, धोडा मॅडम यांनी PhDच्या कामात तुम्हाला केलेल्या मदतीची कृतज्ञ भावना आजही तुमच्या डोळ्यात दिसते. आयवाय येथील परीक्षा, नॅक, सांस्कृतिक कार्यक्रम आणि या साऱ्यांमध्ये तुम्ही घेतलेला सक्रिय सहभाग हा वाखाणण्याजोगा होता. 2005 ते 2012 या कालावधीत रसायनशास्त्र विभाग प्रमुख म्हणून तुम्ही कार्यभार स्वीकारलात. 1992 ते 2012 या तब्बल 20 वर्षात स्वतःला एक कुतूहलपूर्ण विद्यार्थी, एक समजूतदार पत्नी, एक स्वयंपूर्ण प्राध्यापिका आणि एक नेतृत्वशील विभाग प्रमुख म्हणून घडवलं. याच दरम्यान आपल्या 2 कन्या संयोगिता आणि श्रुतिका यांचं आपल्या आयुष्यात स्वागत झालं. मातृत्वाची ओढ
आणि कर्तव्याची पूर्तता या दोहोंमधली तारेवरची कसरत आज सार्थ ठरली, कारण आपल्या दोन्ही सुकन्या आज उच्च शिक्षित आणि आत्मनिर्भर असून आपल्या आईसाठी प्राऊड फील करत आहेत. आयवा येथील 20 वर्षांच्या त्या पाऊलखुणा आज तुम्हाला आठवत असतील, चाहूल देत असतील, शुभेच्छा देत असतील पुढच्या आनंदी जीवनासाठी. 2012 साली म्हणजे आजपासून 14 वर्षांपूर्वी तुम्ही विज्ञान संस्था मुंबई इथे पहिलं पाऊल ठेवलं ते आज मितीपर्यंत महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सहयोगी प्राध्यापक म्हणून तुमचं येणं संस्थेला खूप काही देऊन गेलं. 2015 मधील नॅक कमिटीतील तुमचा सक्रिय सहभाग, 2019 पासून आतापर्यंत एक्झाम कमिटीची धुरा, 2020 पासून विज्ञान संस्थेच्या पर्यावरणशास्त्र विभागाचं समन्वयक पद, अॅनालिटिकलचं सेक्शन हेड किंवा मग विद्यापीठाच्या पदवी प्रदान समारंभाची मोठी जबाबदारी. प्रत्येक वेळी उत्साहाने, धडाडीने आणि बिनचूक काम करण्याची तुमची वृत्ती सगळ्यांसमोर ठळक झाली. 40 संशोधन लेख, 12 विद्यार्थ्यांची PhD आणि गेल्या अनेक पिढ्यांच्या लाडक्या मॅडम. विज्ञान संस्थेतलं एक महत्वाचं नाव. हे सगळं विद्याधन तुम्ही स्वतःच्या कष्टानं कमवलं आहे. आईचं मातृत्व, स्त्रीचं स्त्रीतत्व आणि प्राध्यापिकेचं प्रभुत्व तुम्ही लीलया पेललं आहे. आणि म्हणूनच आज तुमचे विद्यार्थी तुम्हाला मेंटॉर बियॉन्ड बुक्स अँड लॅबोरेटरीज हे बिरुद अगदी प्रेमानं बहाल करीत आहेत. इतकं सगळं साधल्यावर आता गरज आहे थोड्या विश्रांतीची. निवृत्त होणं म्हणजे सक्तीने निवांत होणं. पण एज इज जस्ट अ नंबर या वाक्याला सार्थ करणारी तुमच्यासारखी तजेलदार मनाची माणसं नेहमीच स्वतःला अप टू डेट ठेवतात. तुम्ही तसं राहालही यात शंका नाही. कीबोर्डवर सफाईदारपणे फिरणारा तुमचा हात, तुमची साडीतली ती घरंदाज ऐट, चेहऱ्यावरचं प्रांजळ हास्य, तुमची सदोदित मदत करण्याची वृत्ती, या सगळ्याला आम्ही मात्र मिस करू मॅडम. मॅडम, डोळ्यात पाणी भरतंय ना? आम्हालाही रडू येते. गेल्या 60 वर्षाचा हा जिवंत पट तुम्ही प्रत्यक्ष जगला असला तरी आजची ही प्रतिमा जास्त उत्कट असेल. आठवणी म्हणजे नेमकं काय? कुणी म्हणतं त्या मोराच्या पिसासारख्या असतात, कुणी म्हणतं हत्तीच्या पायासारख्या असतात. छे, आठवणी म्हणजे एक कोरीव शिल्प. कुणाचं कोरीव, कुणाचं भरीव, कुणाचं सुबक, कुणाचं बोथट पण मैलाचा दगड, कुणाचं तेजोमय आणि कुणाचं रंगबिरंगी. रात्रीच्या काळ्या मिट्ट अंधारात या संस्थेच्या भिंतीवरची ही शिल्प एकमेकांशी बोलत असतील नाही? आणि या सगळ्यात बोलकं आणि समजूतदार शिल्प असेल ते तुमचं. आता जास्त बोलणार नाही. स्वतःची काळजी घ्या. चेहऱ्यावरचं हास्य तसंच कायम ठेवा आणि आम्हाला विसरू नका. तुम्हाला सुखी, समाधानी, निरोगी, स्वच्छंद आयुष्याच्या शुभेच्छा देत कवितेच्या या ओळी तुमच्या समोर ठेवत आहोत. त्याचा स्वीकार करा. प्रांगणात या सदैव राहील कर्तृत्वाचा ठसा, प्रांगणात या सदैव राहील कर्तृत्वाचा ठसा, ऋणानुबंधा लाजवेलही अतूट बंध जसा. तुमच्या पाठी कुणी धरावी इतकी माया पोटी, तुमच्या पाठी कुणी धरावी इतकी माया पोटी, अतूट राहो तुमच्या आमच्या स्मरणीय गाठी भेटी. विज्ञान संस्था काढत राहील नेहमी तुमची आठवण, विज्ञान संस्था काढीत राहील नेहमी तुमची आठवण. प्रेम स्नेह हा द्विगुणित हो, सरता सुंदर जीवन. प्रेम स्नेह हा द्विगुणित हो, सरता सुंदर जीवन. धन्यवाद.